ददाहलिया पूर्ण हरिगुणवर्णेन मेदान एका वंदित से चरण सद्गुरूंचे आदरे आदिनारायण विद्या त्रिनाथ दत्त जनार्दन श्री एकनाथ शरण शरण एकनाथा शरण शरण एकनाथा शरण शरण नमस्कार माझा सद्गुरु एकनाथा समचरण सरोजम सांद्र नीलांबुदाभम जघन विहित पानिम मंडनम मंडनाना तरुण तुलसी माला कंदरं कंजनेत्रम सदय धवलहासं श्री विठ्ठलं चिंतयामि। ओम नमो ज्ञानेश्वरा करुणाकरा दयाळा तुमचा अनुग्रह लाधलो पावन झालो चराचरी मी कळा कुसरी काहीच नेने बोलतो वचने अतिभाविका जनार्दनी तुमचा दास त्याची आस पुरवावी श्री संतांची माथा चरणावरी श्री संतांची माथा चरणावरी संतांची माथा चरणावरी
समाधिराजाः वैराग्यवन्तं सुविचारयुक्तं नमामि जोगं शिरसा गुरुंतम. शांती ब्रह्म श्रीमंत श्री एकनाथ महाराजांचा 4 चरणाचा प्रासादिक असा अभंग प्रासादिक असा सेवेकरता निवडलाय. विठ्ठला खर तर वारकरी संप्रदायाचे थोर विभूती असणारे वैकुंठवासी परमपूज्य गुरुनाम गुरु प्रातस्मरणीय श्री बंकट स्वामी महाराज यांचा हा 81वा पुण्यतिथी उत्सव गतवर्षाप्रमाणे दरवर्षाप्रमाणे याही वर्षी थाटामाटामध्ये आपल्या या नेकनूर परिसरामध्ये आणि या मठाच्या प्रांतामध्ये घडत आहे. आजचं या सप्ताहातील 4थ्या दिवसाचं कीर्तन पुष्प माझ्या साध्या भोळ्या वारकऱ्याच्या पदरामध्ये पडलंय. त्याला निमित्त आणि ज्यांनी मला ही सेवेची आज्ञा केली असे या मठाचे महंत श्री गुरुवर्य आदरणीय श्री प्रातस्मरणीय लक्ष्मण बाबा, त्याचबरोबरीने आदरणीय आमचे नाना महाराज यांच्या माध्यमातून ही सेवा माझ्या पदरामध्ये पडली. स्वामींच्या सेवेकरता परिसरातील सर्वच संप्रदायावरती प्रेम असणारी गायक वादक भजनी मंडळ अधिकार संपन्न श्रोते मंडळ या ठिकाणी सर्वच उपस्थित आहेत. सगळेच मला ज्ञानोबराय तुकोबराय नाथराय नामदेवरायांप्रमाणे पूज्य आहेत. सगळ्यांच्या चरणी साष्टांग प्रणिपात करून कीर्तनाला आरंभ करतो. विठ्ठला खर तर नाथ महाराजांचा हा आवाहन करणारा अभंग आहे. या म्हणतात, पहिल्या शब्दामध्ये महाराज म्हणतात या. खर तर आज आम्हाला एकत्र येण्याची काळाची गरज आहे. लक्षात ठेवा, आवाहन संघटन हे कलियुगाचं सर्वात मोठी शक्ती आहे. प्रत्येक युगाची शक्ती सांगत असताना शास्त्रकारांनी असं सांगितलंय, कृतयुगामध्ये ध्यानाने परमात्मा भेटत असे, तपाने परमात्मा भेटत असे. कृतयुगामध्ये भगवंत भेटण्याची शक्ती आणि भगवत स्वरूपता प्राप्त करण्याची शक्ती तप किंवा ध्यान असे. लक्षात ठेवा, त्रेतायुगामध्ये ती शक्ती बदलली. भगवत प्राप्तीची शक्ती त्रेतायुगामध्ये यज्ञयागाने प्राप्त होत होती. लक्षात ठेवा, द्वापार युगामध्ये आपला अधिकार श्रेष्ठ करण्याची शक्ती ही युद्धाने होत असे आणि कलियुगामध्ये आपलं श्रेष्ठत्व प्रतिपादन करण्यासाठी संघटन ही शक्ती आहे. विठ्ठला परमात्म्यासमोर आपला अधिकार प्रस्थापित करण्यासाठी कृतयुगामध्ये ध्यान करून भगवत प्राप्ती, भगवत समोर आपला अधिकार श्रेष्ठ असं शास्त्रकारांनी मत मांडलंय. त्याकरिता घरदार सोडायचं, राख रंगोळी करायची, एकटं तपाला निघायचं. एकच तप हा द्विरभ्यासी शास्त्रकार सांगतात. एकटं तपाला जायचं, हजारो वर्ष तप करायचं, ध्यान करायचं, परमात्म वृत्तीशी वृत्ती तन्मय करायची आणि मग भगवत प्राप्तीचा आनंद घ्यायचा. मग तो भगवत प्राप्तीचा आनंद मिळाल्यानंतर जगतामध्ये त्याला मोठेपण मिळत असे. लक्षात ठेवा, कधी? तप केल्यानंतर. किती जणांनी करायचं तप? एकच तप हा. तप एकट्याने होतं. एकानं कीर्तनात ऐकलं आणि मला येऊन विचारलं, बाबा पप्प्याच्या आईला जाऊ का घेऊ तपाला? तप म्हटलं तप नाही होणार, तपारा होईल. तिथं जाऊन नसते कुटाने व्हायचे. लक्षात ठेवा, एकच तप हा. शास्त्र सांगतं एकट्याने तप करायचं. लक्षात ठेवा, द्विरभ्यासी चांगला मुलाने अभ्यास करावा असं वाटत असेल तर हुशार मुलाबरोबर अभ्यासाला बसवा, 2 जण बसवा. त्रिभीर गीतम असं शास्त्र आहे. त्रिभीर गीतम म्हणजे ताल, लय आणि स्वर हे त्रिभीर गीतम आहे. चतुष्पतम असू द्या, मोठा श्लोक आहे. कृतयुगामध्ये ही शक्ती तपाने होती. त्रेतायुगामध्ये ही शक्ती तपामध्ये राहिली नाही. ती शक्ती यज्ञामध्ये अवतरित झाली. भगवत प्राप्ती करता, भगवत प्राप्ती समोर आपला अधिकार सिद्ध करण्याकरता, भक्ती श्रेष्ठता प्रतिपादन करण्याकरता यज्ञयाग करावा आणि तो यज्ञयागाच्या माध्यमातून अधिकार प्रस्थापित करावा. नवे नवे जे हवं
त्याची प्राप्ती यज्ञातनं करावी अशी त्या काळातली ही वृत्ती होती. त्रेतायुगामध्ये बघा तुम्ही, भावार्थ रामायणामध्ये नाथ महाराज सांगतात, यज्ञ आरंभ केला तेव्हा त्या यज्ञातनं प्रसाद घेऊन नारायण आले आणि दशरथाच्या पोटी प्रभू रामचंद्रांचा जन्म झाला. हा, कारण त्रेतायुगामध्ये ही शक्ती यज्ञामध्ये होती. यज्ञामध्ये त्या काळामध्ये जे हवं ते यज्ञातनं प्राप्त होत असे, पण त्याकरता ती यज्ञाची शुद्धता तेवढी त्या काळामध्ये होत होती. कलियुगामध्ये यज्ञाने कुठलीही कार्यसिद्धी होणार नाही. लिहून घ्या. किती क्विंटल तूप जाळलं आणि स्वाहा केलं तरी यज्ञाने ते प्राप्त होत नाही. त्या यज्ञाबरोबर ज्या ज्या वेळेला नामसंकीर्तन, भगवत संकीर्तन, लीला संकीर्तनाचा उच्चार होतो त्या संकीर्तनाने पर्जन्य पडतं. विठाला त्या काळामध्ये भगवत स्वरूपाच्या अग्निर्मुखा, अग्नी हा देव आहे, अग्नीच्या माध्यमातून देवता भोजन प्रसाद ग्रहण करत असत. स्वाहा म्हटलं की अग्नीला जातं, देवांना जातं. स्वाहा म्हटलं की ती आहुती देवांना जाते आणि स्वतः म्हटलं की ती आहुती पितरांना जाते. लक्षात ठेवा. त्या वेळेला ती आहुती देवांना व्हायची आणि त्यातनं नारायण प्रकट झाला. महाराजांनी वर्णन केलंय, यज्ञ नारायण संतोष पावला, यज्ञ नारायण संतोष पावला, प्रत्यक्ष तो आला कुंडातोनी, यज्ञ नारायण संतोष पावला, यज्ञ नारायण संतोष पावला, प्रत्यक्ष तो आला कुंडातोनी. राजा दशरथाने पुत्र संतती प्राप्त करण्यासाठी हवन केलं. लक्षात ठेवा, 700 राणे आहेत दशरथाला, त्यातल्या 3 प्रमुख आहेत. राणे किती आहे? 700. 3 प्रमुख आहे. नाथ महाराज सांगतात, ज्येष्ठ कौसल्या ती सद्विद्या, सुमित्रा ती शुद्ध मेधा, कैकई ती अविद्या, मंथरा नाम तिपासी. ही 3 वृत्तीच्या 3 बाया आहेत. लक्षात ठेवा. आणि या काळामध्ये त्यांना संतती होण्याकरता प्रत्यक्ष यज्ञ नारायण कुंडातून प्रकट झाले. नाथ महाराज म्हणतात, कारण राजाची वृत्ती यज्ञ करताना तशी होती. नाथ महाराज सांगतात, यज्ञ करत असताना वृत्ती सुद्धा तेवढीच तदाकार असली पाहिजे. राजा पोटातून भोगी विरक्त, या कारणे पोटा येईल रघुनाथ, जो अत्यंत विषयासक्त त्यासी भगवंत स्पर्शेना विठाला. भगवत प्राप्ती करण्याकरता जो यज्ञ करायचा, त्या यज्ञामध्ये जर अंतःकरणामध्ये विषय असेल तर भगवत प्राप्ती कदापि नव्हे. लक्षात ठेवा. आज वृत्ती अवघड आहे. महाराज इकडं घुटकानी इकडं स्वाहा करायचं, कसा यज्ञ फळ देणार? लक्षात ठेवा. विचित्र आहे. म्हणून कलियुगाचा तो युग धर्म नाही. हा, हे लक्षात ठेवा. म्हणजे करतात त्यांच्या घरात जाऊन पण तुम्ही त्र्यंबकला येऊन बघा, प्रत्येक बामणाच्या घरात एक येडं पोरग आहे. बाबा हे लाईव्ह व्ह्यू नाही ना? लाईव्ह आहे बाई. आमचीच निघायची क्लिप नाही तर त्र्यंबक मधून आता. बर बर, अवघड आहे. इथंच आहे ना, चांगलं आहे. मग रट्टून कार्यक्रम करायचा. आता काय करायचं, ते थोडी ऐक. आम्हाला काही ते कॅमेरा तर जमत नाही बाबा, काय करावं. ते क्लिपा लोक आम्हाला म्हणतात, तुमच्या काही क्लिप आहे का? आमचे प्रकरणच नाही तर क्लिपा कुठून निघतील? लक्षात ठेवा. असं द्या. काय सांगत हो तुम्ही? कीर्तन. त्या कोण म्हणलं कीर्तन? कीर्तन होय. मग काही तमाशाला आलो काही? येडी हळद विठाला नारायणगाव लागलं होतं मला येताना, पण मी आळंदीतून आलोय. लक्षात ठेवा. हा, इकडे लक्ष द्या. यज्ञ नारायण संतोष पावला. का? विकारांची ज्या ज्या ठिकाणी जागृती आहे त्या त्या ठिकाणी भगवत स्पर्श होत नाही. त्रेतायुगामध्ये हा युग धर्म आहे. द्वापारामध्ये ती शक्ती युद्धामध्ये आली. जे प्राप्त करायचंय ते स्वबळाने युद्ध करून. भगवंताने अर्जुनाला सांगितलं, तुला जर प्राप्त करायचं असेल तर युद्ध
युद्ध करावं लागेल. मग त्या अंतःकरणातला सगळा मोह अर्जुनाच्या घालवला. सगळ्यांना गीता माहिती आहे. कारण त्या काळामध्ये आपला अधिकार सिद्ध करण्यासाठी शक्ती प्रदर्शन, युद्धामध्ये ती शक्ती होती. पण कलियुगामध्ये युद्ध करून चालणार नाही. तर कलियुगामध्ये श्रेष्ठता सिद्ध करण्यासाठी संघटन गरजेचं आहे. विठाला आज आम्हाला एकत्र येण्याची काळाची गरज आहे महाराज. म्हणून तर आम्हाला हिंदू म्हणून मारल्या गेलं ना. हिंदू म्हणून मारलं ना. तुम्हाला तिथे विचारलं का? सांगा ना. माळी आहे तुम्ही, कुणबी आहे, मराठा आहे, वंजारी आहे, पाटील आहे, हे विचारलं का? काय विचारलं? ज्या ज्या वेळेला आम्ही हिंदू या नावाखाली एकत्र येतो ना, महाराज क्षमा मागून बोलतो, ज्या ज्या वेळेला आपण हिंदू या नावाने एकत्र येतो ना, त्या त्या वेळेला मी जर स्वतःला हिंदू म्हणत असेल तर मी त्या ठिकाणी मराठा सुद्धा आहे, त्या वेळेला मी कुंभार सुद्धा आहे, त्या वेळेला मी वैश्य सुद्धा आहे, त्या वेळेला मी वंजारी सुद्धा आहे, त्या वेळेला मी चांभार सुद्धा आहे, त्या वेळेला मी ब्राह्मण सुद्धा आहे. आज जातीपातीच्या राजकारणामध्ये समाज अडकलाय. पाया पडतो. व्यासपीठावरून सुद्धा जातीपातीचं राजकारण करण्यात आलं महाराज. आणि लोकांनी खपवून घेतलं. कसं शक्य आहे हे लक्षात ठेवा. जो संप्रदाय सकलासी येथे आहे अधिकार म्हणणार आहे, तिथे जातीचं राजकारण हे कलंक होता. विठाला म्हणून तुका म्हणे जातीन जातीसाठी खावी, अजिबात माती खायची नाही महाराज. लक्षात ठेवा. फक्त आज आम्हाला एकत्र या नावाखाली येणं गरजेचं आहे. आम्ही हिंदू आहे. हिंदू म्हणूनच मारल्या गेलं ना. हिंदू आहे का? मारा गोळी. चड्डी काढून बघितल्या गेलं. लक्षात ठेवा. मग माझी वृत्ती अशी आहे, त्यांनी जर, माझी प्रार्थना आहे, पटतं का बघा, त्यांनी जर आम्हाला हिंदू म्हणून मारलं असेल तर आपण सुद्धा खरेदी करताना हिंदू म्हणूनच खरेदी केलं पाहिजे. ज्याच्या डोक्यावर नाही टिळा त्याच्यापासून खरेदी टाळा. ही वृत्ती. काय हरकत आहे? काय हरकत आहे? लक्षात ठेवा. सगळे धंदे त्यांचे, आपलं कमी, प्रोडक्शन कमी, त्यांचं खपक हम दो हमारे दो, आपलं त्यांचं हम दो हमारे 10. खोटं वाटेल जाऊन पहा. मी त्या पारनेर तालुक्यात एका मुसलमानाला 5 डझन पोर आहेत महाराज. किती? 5 डझन. कारखाने वेगळे वेगळे, प्रोडक्शन सुरू. अवघडच आहे ना महाराज. बघा तुम्ही, सगळे धंदे त्यांचे. केले बेचेंगे, भंगार बेचेंगे, फल बेचेंगे, फुल बेचेंगे. देव आमचा, उत्सव आमचे. आणि ते दोरे घालतात तोंडात आणि फुलं वाहतात. आणि आमचे येडे मोहम्मद भाई लय भारी बनाया, पहिले तर याला ठोकला पाहिजे घेऊन. काय वृत्ती आहे लक्षात ठेवा. कळत नाही. धंदे मराठी माणसाने व्यवसाय केलाच पाहिजे. एक सूत्र सांगून जातो जाता जाता. प्रचंड अमेरिकेतल्या व्यावसायिकाचं हे मत आहे. लोक म्हणतात व्यवसायामध्ये यश नाही. प्रत्येक व्यवसाय कुठलाही असू द्या, पानपुरी पासून ते कंपनीपर्यंत, कुठलाही व्यवसाय हा लहान मुलाप्रमाणे 1000 दिवस सांभाळायचा. यशस्वी व्यवसायाचं सूत्र सांगतोय, ऐकून ठेवा तरुणांनी. कुठलाही व्यवसाय करा, अगदी पाणीपुरी पासून ते दाबेली पासून, कुठलाही, छोट्यात छोट्यापासून मोठ्यात मोठा कुठलाही व्यवसाय 1000 दिवस त्या व्यवसायाविषयी तक्रार करायची नाही. मग फायदा हो किंवा नुकसान हो, 1000 दिवस जर तुम्ही तो व्यवसाय सांभाळला तर 1000 दिवसानंतर तो व्यवसाय तुमच्या 7 पिढ्यांना सांभाळतो. हे सूत्र आहे, लक्षात ठेवा. वृत्ती. आज व्यवसायामध्ये अडकलं पाहिजे. आमची क्वांटिटी कमी, सगळे धंदे त्यांचेच. बघा ना तुम्ही, एकच मोटरसायकल राहते त्याच्याकडं. मग पुढे बसताना पोरं बघा तुम्ही, पुढे रुबिना, मग हसीना, मग जमीना, मग खलीला, मग तिचा नवरा, मग सलमान, मग अरमान, मग भलमान, आणि मग हसन. ती म्हणती सरका पुढं, मी बी बसन. एका गाडीवर असं कुठं असतंय का? लक्षात ठेवा. मी काय विठाला आज हा विनोदाचा विषय ना, लक्षात ठेवा. आज हा संघटनेचा विषय आहे. कारण सांगतो तुम्हाला, ज्या परिस्थितीमध्ये आज आम्ही जगतोय तीच परिस्थिती नाथ महाराजांच्या काळामध्ये नवे या परिस्थितीपेक्षा शतपटीने त्या काळामध्ये ही परिस्थिती प्रबल होती महाराज. खरं तर नाथ महाराजांचा जो काळ आहे, 1528 मध्ये आमचं राम मंदिर तोडलं गेलं. किती? 1528 मध्ये बाबर आला आणि बाबराने राम मंदिर तोडलं. आता राम प्रभूंना वाटलं समाजाला जोपर्यंत आपण लेखणीच्या माध्यमातून प्रबोधन करत नाही तोपर्यंत आपल्याला पुन्हा स्थान मिळणार नाही. 1528 ला राम मंदिर पडलं आणि 1533 ला नाथ महाराजांचा जन्म झालाय. लक्षात ठेवा.
नाथ महाराजांचा जन्म हा अत्यंत मुघलांच्या काळामध्ये, कारण सांगतो ज्ञानोबारायांचा एक काळ आहे, पण ज्ञानोबारायांच्या काळामध्ये राजा रामदेव रायासारखा धर्मसम्राट राजा आहे. दुसरा काळ आहे तुकोबारायांचा. तुकोबारायांच्या काळामध्येही परमार्थ करायला मुभा आहे, कारण छत्रपती शिवाजी महाराजांसारखा धर्मनीत धुरंधर राजा आहे, लक्षात ठेवा. त्या काळामध्ये परमार्थ करायला मुभा आहे, धाक नाही परमार्थ करणाऱ्यांना, छत्रपतींचं राज्य आहे. ज्ञानोबारायांच्या काळात धाक नाही परमार्थ करायला, राजा रामदेवरायांचं राज्य आहे. पण या दोघांच्या काळामध्ये मधला काळ नाथ महाराजांचा आहे, त्या काळामध्ये मात्र यवनांचं राज्य आहे. बघा तुम्ही, राजे यवन भ्रष्ट झाले, ठाई ठाई दोष घडले, मग ही अवतार घेतले कली दोष हरावया. नाना परिजन वर्तत से सैरा, माणसं कशी वागत होती नाथ महाराजांच्या काळात. नाना परिजन वर्तत असे सैराट, नाही कळलं? अभिनय आहे, लक्षात ठेवा बर का. रामचंद्र बुवा नागपूरकर म्हणायचे कीर्तनात अभिनय असावा, छक्के ताळे नसावे. विठाला माणसं वेड्यासारखे वागू लागले. नाना परिजन वर्तत असे सैरा, नभे व्यभिचारा, व्यभिचार करण्यासाठी नारी नर घाबरत नव्हते. प्रसन्नपणे उघड्यापणानं व्यभिचार करण्यासाठी माणसं परावृत्त होत होते यवनांच्या काळामध्ये. आणि तो अनाचार रोखण्याकरता नाथ महाराज म्हणतात, आम्हा का संसार येणे, हरिभक्ती नामस्मरणे, जड जीव उद्धरणे, नामस्मरणे करुणी, नानामते पाषांढ, कर्मठता अतिबंड, तयाचे ठेचणे तोंड हरिभजने. नानामते पाषांड, प्रत्येकाचं मत, बुद्धांचं मत त्या काळामध्ये प्रलोपाला आलं. त्याच काळामध्ये महानुभावयांचा त्यांनी पंख काढले. त्याच काळामध्ये यवनही पसरले. नानामते पाषांड, प्रत्येकाने, महाराजांनी प्रत्येकाचं खंडन केलं. नाथ महाराजांनी, लक्षात ठेवा, बुद्धांचं केलं, महानुभावांचं केलं. ऐकायचंय? महानुभाव झालो आता भिक्षा वाढ माई, महानुभाव झालो आता भिक्षा वाढ माई. बोला, महानुभाव झालो आता भिक्षा वाढ माई, महानुभाव झालो आता भिक्षा वाढ माई, महानुभाव झालो आता भिक्षा वाढ
भिक्षावाड माई महानुभाव झालो आता भिक्षावाड माई महानुभाव झालो आता भिक्षावाड माई. नाथ महाराज म्हणतात नानामध्ये पाषांड अनेक लोकांनी धर्म त्या काळामध्ये पंख काढले पण हे सगळे नकतेत. नाथ महाराज म्हणतात काय काय पंथ निघाले. गुरुमाऊली प्रजापिता ब्रह्मकुमारी कुमारी वक्तेबा म्हणायचे ते फक्त दिवसा ब्रह्मकुमारी नाही कळलं धनुर्वाद. नाथ महाराज म्हणतात महानुभावांचं तरी काय दुसरं. एका जनार्दनी महानुभाव झालो झोळीवर झोळी ठेवून गडबड गुंडा केलो. कुठं नेतंय लक्षात ठेवा. ते तरी कुठं लायकीचे. अनेक नाना मते पाषांड अनेक नाना मते अनेक मते पण महाराज म्हणतात मोडोनिया नाना मते. हा लक्षात ठेवा. कर्मठता अतिबंड त्या काळामध्ये यवनांचा त्रास तर होतात महानुभावा लोकांचा त्रास होतात बौद्धांचा होतात. मग या काळामध्ये कर्मठताही वाढली. ब्राह्मणांनी शेव नका शेव नका शेव नका शेव नका शेव नका सवळं 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 कळतं ना. महिना महिना धुतलेलं नसतं ते सवळं कसं असतं. आता नेमका आमचाच कुटाणा सुरू झाला महाराज. आता काय करावं. खरं तर शास्त्र असं आहे लक्षात ठेवा. सवळं काय आणि वारकऱ्याचं धोतर काय. एकदा कमरे खालून काष्टा काढला का पुन्हा दुसऱ्यांदा पाण्यात घालायचं सूर्यकिरणामध्ये ते वाळवायचं मगच दुसऱ्यांदा घालायचं. उष्टा काष्टा जर परत घातला तर त्या दिवशी केलेलं सगळं पुण्य नष्ट होतं. कळतंय ना तुम्हाला. आमचे काही कमी खोडीचे आहेत काही वारकरी 8 दिवस एक धोतर घालतेत घड्या मोडू नये म्हणून मिरेच्या मिऱ्या धरतेत आणि दोरीवर टाकतेत. अवघडच आहे. मी आळंदीतलं सांगतो इथलं सोडून मांडवातलं धरून आपलं नाही सोडून अवघडच आहे. ब्राह्मणाचं सवळं काय आणि वारकऱ्याचं धोतर काय तेवढंच पवित्र आहे लक्षात ठेवा. शुद्धता असली पाहिजे. त्या काळामध्ये हे मत तर होतीच अनेक. या लोकांनी कर्मठता माजवली. महाराज म्हणतात तयाचे ठेचणे तोंड हरिभजने. आम्ही सगळ्यांचे तोंड गप्प करू. कशाच्या बळावरती. हरिभजने हे धवळीले जग भजनी हे धवळीले जग भजनी हे धवळीले जग भजनी हे धवळीले जग. कविला लाग कळी गळाचा कविला लाग कळी गळाचा कविला लाग कळी गळाचा हरी भजनी हे धवळीले जग कविला लाग कळी गळाचा कविला लाग कळी गळाचा कविला लाग हरी भजनी धवळीले जग कविला लाग कळी गळाचा कविला लाग कळी गळाचा कविला महाराज म्हणतात आम्ही हे सगळं भजनाच्या जोरावरती करू. कशाच्या जोरावर. आम्ही कोणाला अंगारे देणार नाही आम्ही कोणाला माळा घालणार नाही. आम्ही भजनाच्या जोरावर करू लक्षात ठेवा. म्हणून भजन कळलं पाहिजे बरं का. स्वामी महाराज असं म्हणायचे म्हणे संगीत सोपं आहे. बालगंधर्व स्वामी महाराजांच्या काकड्याला यायचे बरं का. लोक विचारायचे बालगंधर्व तुम्ही संगीताचा बादशाह म्हणतात लोक तुम्हाला आणि तुम्ही का जाता. त्यावेळेस बंकट स्वामींचे शब्द बालगंधर्वांनी सांगितले होते. बालगंधर्व म्हणाले स्वामींनी सांगितलंय संगीत सोपं आहे भजन अवघड आहे. भजन अवघड आहे. संगीत सोपं आहे. सारे गप्पा बसा सारे गप्पा बसा साप धर तू साप धर आम्ही गप्पा बसा. अवघडच आहे काय. लयच अवघड आहे. म्हणून मी माझं वय नाही मी मोठा नाही पण मी मोठ्यांचा आहे म्हणून सांगतो. गायन आणि वादन कला नाही साधना आहे विठाला. भजन अवघड आहे. महाराज भजनाच्या जोरावरती हे करतात आणि ते करण्याकरता
नाथ महाराजांचा जन्म पैठण परिसरामध्ये. भानुदासाचे कुळी, महाविष्णूचा अवतार, क्षेत्र प्रतिष्ठान, वसती गोदावरी तीर. महाराज त्या कुळामध्ये, प्रत्येक संत हे पवित्र कुळामध्ये जन्म घेतात. नीच कुळामध्ये आपण जरी लौकिकानं म्हणत असलो तरी संत ज्या ज्या कुळामध्ये जन्म घेतात ते ते कुळ श्रेष्ठ करतात. पवित्र ते पवित्र ते पवित्र ते कुळ पावन तुझे. पवित्र ते पवित्र ते पवित्र ते कुळ पावन तुझे. पवित्र ते पवित्र ते पवित्र ते कुळ पावन तुझे. पवित्र ते पवित्र ते पवित्र ते कुळ पावन तुझे. पवित्र ते पवित्र ते पवित्र ते कुळ. महाराज अभंग लिहायचे विठाला. महाराज म्हणतात या पवित्र कुळामध्ये महाराजांचा आविर्भाव आहे. तया भानुदासाचा चक्रपाणी, तयाचाही सूत सुलक्षणी. सूर्यनारायण नाव ठेविणी. त्यांची जननी, त्यांच्या वडिलांचं नाव आहे महाराजांच्या सूर्यनारायण. माता रुक्मिणी. नाथ महाराजांचा गर्भ झाला. महाराज असा गर्भ पोसल्या गेला. लक्षात ठेवा, गर्भ पोसल्या गेली. प्रसूती समय जवळ आला. भास्कर पंत बाहेर बसले. सुईन आली. महाराजांना सांगितलं, महाराज वाड्याच्या बाहेर जा. का? प्रसूती वेदना जर माणसानं ऐकल्या तर बाईला बाळंतपण जड जात असे. महाराज वाड्याबाहेर गेले. प्रसूती वेदना सुरू झाल्या. नाथ महाराजांचा जन्म झाला. नक्षत्रासारखं पोरग जन्माला आलं. महाराज नाथ महाराज पुसून त्या बाईनं, सुईनीनं रुक्मिणीच्या मांडीवरती दिले. रुक्मिणी, बाई सुटलीच बघ, नक्षत्रासारखं पोरग जन्माला घातलं. नाथ महाराज मांडीवर मावत नव्हते आईसाहेबांच्या. एवढे हाता एवढे तर कुरळे केस होते नाथ महाराजांचे. गर्भ त्यातल्या त्यात जास्त पोसल्या गेलेला. ज्याप्रमाणे बंकट स्वामींचा गर्भ पोसल्या गेला. माणूस जेवढ्या जास्त दिवस गर्भात जाईल तेवढा तो ऐश्वर्य संपन्न भगवत भक्त निघतो. हे सूत्र आहे विठाला. या काळामध्ये कलियुगामध्ये, कलियुगाचा युगधर्म 9 महिने 9 दिवसाचा आहे. पण याही काळामध्ये महाराजांनी त्या शतकामध्ये 18 महिन्याचा काळ घेतला. किती? 18 महिन्याचा काळ. का? सर्वसामान्य माणूस जर 9 महिने घेत असेल तर त्याच्यापेक्षा दुप्पट परमार्थ आपल्याला करायचा आहे. म्हणून 18 महिन्यात. लक्षात ठेवा, म्हणून 18 महिने. याला कारण आहेत. लक्षात ठेवा, प्रत्येक जे थोर महापुरुष या भूतलावर आले त्यांनी 9 महिने 9 दिवसाच्या पेक्षाही जास्त काळ घेतलाय. आणि मग नाथ महाराजांनी मोठे झाले. मोठा प्रसंग आहे. महाराजांनी तीर्थयात्रा केली. लक्षात ठेवा, जनार्दन स्वामींची सेवा केली. किती सेवा केली? आमच्या परंपरेमध्ये ब्रिदावळी नावाचा अभंग आहे. खरं तर मी पैठणकर परिवारातनं आहे. सद्गुरू योगीराज महाराजांच्या हाती मी पैठणकर फडाचा वारकरी आहे. आणि खरं तर या वर्षी तुमचं भाग्य आहे, या वर्षीचा भानुदास एकनाथ पुरस्कार जो आमच्या पैठणकर फडाचा आहे तो आदरणीय लक्ष्मण बाबांना देण्यात आला होता. बरं का, खूप मोठा सोहळा पैठणमध्ये झाला. मी साक्षीदार. आम्ही तर असतोच. लक्षात ठेवा, सेवेला असतो. बाबा तिथे आले होते. आणि मी काय सांगतो तुम्हाला, या फडाची मोठी सेवा आहे. महाराज जर पैठणकर नसते, भानुदास महाराज या कुळात जन्माला आला नसते तर पंढरपूरचा पंढरीनाथ तुम्हाला पंढरीत दिसला नसता. विजयनगरला वारीला जावं लागलं असतं. एक. आणि या कुळाचा दुसरा महिमा असा आहे, जर नाथ महाराज जन्माला आले नसते तर ज्ञानोबा यांची समाधी समाजाला दिसली नसती. विठाला. महाराजांनी सद्गुरू सेवा केली. आमच्या ब्रिदावळीमध्ये किती सेवा केली? कफ आणि पित्त स्वीकारित. भानुदास महाराजांच्या कुळामध्ये जे नाथ महाराज जन्माला आले ती एवढी सद्गुरू सेवा करायची. जनार्दन पंतांचा कफ आणि पित्त जी थुंके बाहेर पडायची. भांड जर नाही भेटलं जनार्दन स्वामींना तर महाराज आपला हात पुढे करायचे. लक्षात ठेवा, स्वामी याच्यात थुंका. एक गोष्ट सांगतो श्रोते हो, मायबाप, आपले आई वडील म्हातारे झाले असतील, सद्गुरू गुरुजी ज्यांच्यामुळे आपण मोठे झाले ते जर म्हातारे झाले असतील, उठवत नसेल त्यांना जर अचानक बेडका आला, आई वडिलांना गुरुजींना, त्यांना जर थुंकायला भांड सापडलं नाही तर प्रामाणिकपणानं तुमचे दोन्ही हात पुढे करा आणि त्यांना सांगा, आई बाबा गुरुजी थुंका याच्यामध्ये. एकदा का जर त्यांनी त्यांची थुंकी तुमच्या हातात अशी टाकली ना, वेगळं निघोनी संसार बघा, वेगळं निघोनी संसार बघा, वेगळं निघोनी संसार बघा, वेगळं निघोनी संसार बघा, सांगते तुम्हा
जाय महिनाभर अंदाज घे. बैल नीट असला तर ठीक, नाही तर निघ वेगळी. असा अर्थ नाही येडी हळद. इकडे लक्ष द्या. सांगते तुम्हा वेगळं निघा म्हणजे हे हिंदू समाजाच्या लोकांनो धर्मनिष्ठ व्हा. जे कन्वर्ट झालेत ना त्यांनी बाजूला व्हा. सांगते तुम्हा वेगळी निघा म्हणजे पुन्हा आपल्या धर्मात या, हा संकेत आहे. कळतंय का? तरी लोकांना कळेना. महाराज एके दिवशी नाथ महाराज जिथं मशीद होती त्या गल्लीत गेले आणि अल्लाचं भारुड गायला. ऐकलंय का तुम्ही? ऐकलंय? ऐकायचंय? तुमचे वसूल होतील. येड्याला 35 देते असू द्या. इकडं ऐक. ऐकलंय भारुड अल्लाचं? नाही ऐकायचं. नाथ महाराजांनी सुरुवात केली. हजरत मौला मौला. गाथ्याच्या बाहेरचं बोलणारा बुवा नाही, गाथ्यातलं हे. नाही तर म्हणाला आला हा कुठून काहीतरी घेऊन. हजरत मौला मौला हजरत मौला मौला सब दुनिया पालन वाला मौला 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 सब घट में साई बिराजे सब घट में साई बिराजे करत है बाल बाला करता है बाल बाला हजरत मौला मौला हजरत मौला मौला हजरत मौला हजरत मौला हजरत मौला 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 हजरत मौला मौला हजरत मौला हजरत मौला एका जनार्दनी निजवत अल्लाह एका जनार्दनी जगत अल्लाह अस्सल विट पर वोही अल्लाह अष्टल विठ्ठलरोही अल्लाह करता है बाल बाला करता है करता है बाल बाला हजरत मौला मौला हजरत मौला मौला हजरत मौला हजरत मौला हजरत मौला 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 हजरत मौला मौला हजरत मौला मौला हजरत मौला नाथ महाराजांनी गायलं की ते मशिदीतले सगळे मूल्य आले. आपने बहुत खूप गाया. त्यांचे मेंदू आधीच गुडघ्यात. त्यांना कळलंच नाही नाथांनी काय म्हणलं. तुम्हाला कळलं का? नाथ महाराज काय म्हणले? आमचा अल्लाह कसा आहे माहिती का तुम्हाला? एका जनार्दनी निजवद अल्लाह आणि अस्सल विटपर वोही अल्लाह. आमचा अल्लाह कशावर आहे? आमचा अल्लाह मजारी झोपलेला नाही. आमचा अल्लाह विटेवर उभा आहे. म्हणजे झोपलेल्यापेक्षा उभा असलेला भक्तांना लवकर धावून येतो म्हणून त्याचं भजन करा. कळतंय का तुम्हाला? नाही म्हणून मशिदी पूजणं बंद करा. हा त्या काळामध्ये पण ते मूल्य आले. महाराज आपको अल्लाह मान्य आहे? महाराज म्हणले तुमको राम मान्य आहे? म्हणले मान्य आहे. हे भुलवतात आपल्याला. लक्षात ठेवा तुम्ही आम्ही एक आहे. आपलं तुमचं काय एकच आहे बुवा. कसं एक असू शकतं? लक्षात ठेवा नित्य शुद्धता पाळणारा आपला धर्म आहे. सकाळी आंघोळ केली उन्हाळ्यात तर संध्याकाळी कादर वादर होतंय. लोक 8-8 दिवस राहतातच कसे. आणि आपले गैबाने मा भावासारखा आहे. पहिले ते याला ठोकला पाहिजे. कसं शक्य आहे? लक्षात ठेवा शुद्ध आणि अशुद्धतेचं एकत्रीकरण कसं होईल? महाराज मान्य आहे तुम्हाला? नाथ महाराज म्हणले तुमको राम, तुम्हाला राम मान्य आहे? हो म्हणले मान्य. मग ते सगळे मूल्य महाराजांना म्हणले महाराज आमची एक इच्छा आहे काय? तुम्ही आमच्या मशिदीत यावं.
ही फसवणुकीची पद्धत असते त्यांची, लक्षात ठेवा. नाथ महाराज म्हणले ठीक आहे, कधी येऊ सांगा. ते म्हणले, त्यांनी चर्चा केली. आपण महाराज तुम्ही ब्राह्मण आहे, शुक्रवारी या. का? त्या दिवशी जरा आम्ही आंघोळी करेल राहतो. शुक्रवारी या म्हणले. महाराज शुक्रवारी पैठणच्या मशिदीत जाणार, सगळीकडे बातमी गेली. खरं तर ती मशीद नाही, ते भवानी मातेचं मंदिर आहे, लक्षात ठेवा. तुम्ही पैठणला अजूनही जर गेलात तर त्या मशिदीचे खांब काळ्या शाळीग्राम शिलेच्या दगडाचे आहेत. अनेक आकृत्या आहेत, त्या पुसट तोडल्या गेल्यात. हे तुमचं नाही, हे दाखवण्याकरता. खरं तर ती मशीद नाही, ती भवानी मातेचं मंदिर आहे. त्यांना दुसऱ्या जागा न होत्या, त्यांनी आपल्याच कॅप्चर केल्या. कारण अस्तित्व निर्माण होण्यासाठी ब्रह्मांडाची ऊर्जा लागते, आणि ती हिंदू धर्मात आहे फक्त, हे लक्षात ठेवा. म्हणून तर 500-550 वर्ष लागले, पण रामराया आम्ही आमच्या जागेतच बसवला महाराज. बाहेर अयोध्या तो अभी झाकी आहे, थोडा दम काढा. मथुरा आणि काशी बाकी आहे. बरोबर कुलूप लावतो का नाही बघा मोदी. भाईओ बहनो, कुलूप. आंतरराष्ट्रीय नेता आहे महाराज, तो काही साधा नाही भारतापुरता मर्यादित. तुमच्या माहितीसाठी सांगतो, जगाची निवडणुकाच्या आयोगामध्ये मोदीजी उभे होते. 190 राष्ट्रपती मतदानाला होते, त्यापैकी 182 मतं फक्त मोदीजींना पडलेत, लक्षात ठेवा. येड्याच्या हाती कारभार दिला आम्ही एवढ्यापर्यंत, त्यांना काँग्रेस गवत कापता आलं नाही. ते काय रे, नाही कळत मला, असं द्या. आपल्याला काही पक्षाचं कळत नाही बुवा, आपण कुठल्याच पक्षाचे नाही. वारकऱ्याचे 2च पक्ष आहे, बीजेपी आणि काँग्रेस. हे नाही, 2च पक्ष आहे, पण दोन्ही पक्ष उद्धार करणारे. माऊली म्हणतात दोन्ही पक्ष पाहिजे, आमचे दोन्ही पक्ष उद्धार करणारे. चला, राजकारणाचा चव जाऊन चोथ आवरला. इकडे लक्ष द्या, काय बोलायचं आता. ते एक असं वाचलं मी, कोणीतरी पाठवलं होतं. ते त्या बाईचं पोरग, समजून घ्या फक्त, इटलीची बाई, तिचं पोरग चाललं होतं मत मागायला. ज्यांना नाही कळलं त्यांनी झालाय प्रसाद, आराम करा, टेन्शन घेऊ नका. 4G 5G हे फक्त. ते पोरग चाललं होतं मतदान, मत दोन. ते शेतकरी रान भिजवत होतं. ते पोरग आलं की हे धावत गेलं. तो पोरग काय म्हणला माहिती का शेतकऱ्याला? आप हमें वोट दो, वोट. आप हमें मतदान करो, हम पूरे खेती में टाइल बिठा देंगे. मग काय बंडगे पेरायच्या. ही वृत्ती ज्याला कळत नाही त्याने काय धर्म सांभाळायचा महाराज. अधर्मीयांच्या हातामध्ये सत्ता दिली, त्याचा परिणाम महाराष्ट्राने, भारताने भोगलाय. किती लुटलंय सांगू का? किती लुटलंय. एकावर 0 दिले की किती होतात? 10. ते 10 वेळेला केले का किती होतात? 100. ते 100 वेळेला एकत्र केले किती होतात? 10,000. आहे का नाही तुम्ही ध्यानावर? 10,000 10 वेळेला एकत्र केले किती झाले? लाख. ते लाख 100 वेळेला एकत्र केले किती झाले? कोटी. ते कोटी 100 वेळेला एकत्र केले किती झाले? अब्ज. ते अब्ज 100 वेळेला एकत्र केले किती झाले? खर्व. ते खर्व 100 वेळेला एकत्र केले. पद्म. ते पद्म 100 वेळेला एकत्र केले. शंखू. ते शंखू 100 वेळेला एकत्र केले. 18 वेळेला ते 100 पद्म एकत्र केल्यानंतर एक पद्म. असे 100 पद्म एकत्र केले का एक अजित पवार. असे 10 अजित पवार एकत्र केले का एक छगन भुजबळ बेसन भाकर. आणि असे 100 छगन भुजबळ एकत्र केले का एक पवार शरद पवार. म्हातारं पाण्यात भिजलं का राजकारणात पलटतंय. काय करावं विठाला. माझा नाद नका करू. मी जर ठरवलं ना तुम्हाला इंदुरी करायची बी आठवण येऊ देणार नाही. पण आपण म्हणतो जाऊ द्या बा, गरीबाच्या पोटावर पाय देऊ नये. जे इतरा न कळे चैतन्य निंबोळे विठाला. महाराज शुक्रवारी त्या मशिदीत जायला निघाले. पंचक्रोशीतला लाखो समाजाला, महाराज जाऊ नका, हे लोक आपल्याला भुलवतेत, अंगारा देतेत, डोक्यात टोपी घालतेत, पिसारा मारतेत आणि आपल्याला त्यांच्यासारखं करतेत. आम्ही फसलो महाराज, तुम्ही जाऊ नका. महाराज म्हणले मला हीच वृत्ती समाजासमोर आणायची आहे. चला, सगळा समाज महाराजांच्या मागे निघाला. महाराज निघाले. त्यांनी
मंदिरीच्या पायऱ्यांपर्यंत गालीचे टाकले होते का उघड होईल ना पितळ का पायऱ्या सुद्धा दगडाच्या आमच्याच आहेत ना मंदिराच्या गालीचे टाकले महाराज पायरी देणार पायरीवर पाय तेवढ्यात बघितलं तर तिथून एक नाला वाहत होता गटार दुसरं काय असणार नाही कळलं लयच रेंज गेली तुमची अहो आमच्या मंदिराजवळ गंगा भागीरथी यमुना नर्मदा असे तीर्थ असतात तिथं गटार असते बाहेर बी नात बी तेव्हा त्या गटारीत डुकराचे पिल्ल चरत होते महाराज पाय द्यायच्या आत त्या गटारीत उतरले आणि डुकराचं पिल्लू उचललं माझा पांडुरंग ते डुकराचं पिल्लू उचललं का ते चवताळले मुल्ले याल्ला नाथ महाराज म्हणजे काय झालं ये हमको नहीं चलता नाथ महाराज म्हणजे क्यों नहीं चलता हमारी इसमें ये हराम है नाथ महाराज म्हणजे येडी हळद इसमें भी हमारा राम है आम्हासाठी अवतार मत्स्य कुर्मादी सुकर मोहे धाव घाली पण आमचा देव आहे म्हणले त्यांना का चालत नाही डुक्कर कारण त्यांची उत्पत्ती डुकराला कशी पिला असतात 5-25 तसं यांचं तसंच आहे प्रोडक्शन बदललं तलाक 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 प्रोडक्शन सुरू कुठाने काय करावं तोंड राहत नाही महाराज काय कर तू का म्हणे यवत रागे सत्य सांगे आणि यवत रागे आपल्याला कुठं अपेक्षा असू द्या बर मग ते नाथ महाराज म्हणले मग काय करायचं बोले मत आव म्हटल्यावर नाथ महाराज पाठीमागे फिरले त्या मशिदीच्या पायरीवर उभे राहिले लाखो समाजाला आवाहन केलं हे बघा हे फक्त आपल्याला भुलवण्याकरता म्हणतात तुम्ही आम्ही एक आहे हे कधीच आपल्याला एकत्र मानत नाही हे प्रत्येक वेळेला आपल्याला विरोध करतात म्हणून आता तरी सुधरा आता तरी एकत्र या हे आवाहन त्या काळात नाथ महाराजांनी पहिल्या चरण या रे नाचू प्रेमानंदे स्वामी महाराज असं म्हणायचे म्हणे माणूस जेवढं उंच गाईल खर तर पांढरी चार काळी चार पांढरी तीन हे कीर्तनाचे ऐश्वर्य संपन्न स्वर आहेत महाराज पांढरी दोन काळी एक स्वर आहे बाई बैला हो हे आपले स्वर नाही ते बैठी भजनाचे स्वर कीर्तन हे मर्दानगीचं साधन आहे लक्षात ठेवा मर्दानी स्वर आहेत पांढरी तीन पांढरी चार काळी चार आमचे महाराज स्वामी महाराज असं म्हणायचे म्हणे माणूस जेवढं उंच गाईल तेवढी त्याची पाप जातात ऐकता का म्हणजे गाणारे पापी असं पाहू नका आमच्याकडं येडी हळद
आम्ही पुण्यवानच आहे म्हणून टाळ घेऊन उभे आणि तुम्ही बसेले विठाला. आम्ही पुण्यवान आहे म्हणून तर टाळे. ही एवढी पिढी जी घडवली ना आम्ही या भजनाच्या बळावरच घडवली आहे. हे लहान पुरं टाळ वाजवतात याचा फायदा सांगतो. हे उद्या कीर्तनकार नाही होणार, हे उद्या गायक वादक नाही होणार, महाराज नाही होणार कदाचित. पण जे जे मुलं टाळ घेतील हरिपाठामध्ये आणि मोठ्यांच्या मागे निसता टाळ वाजवतील ते आयुष्यात व्यसनाची बाटली हातात घेणार नाही. लक्षात ठेवा, सूत्र आहे. कारण ही पिढी भजनाने घडवली आहे. लक्षात ठेवा. पण उंच चाली, उंच चाली. स्वामी महाराजांच्या चाली तर प्रख्यातच असायची. नाचलं पाहिजे, या एकत्र केलं पाहिजे. महाराज म्हणतात या एकत्र येऊ, या रे हरिदासानो, या रे हरिदासानो, जिंकू कळी काळा, कळी काळा, जिंकू कळी काळा. या रे हरिदासानो, या तुम्हाला हा धडा आहे का रे? एकीचं बळ धडा आहे? नाही बोलत जा ना. आहे का धडा तुम्हाला? नाही ना. आता मी सांगतो ते इकडे लक्ष द्या. एक काडी घेतली की मुडते, बरोबर आहे की नाही? 10 घेतल्या की मुडतात, बरोबर आहे ना? हा म्हणतं पाहते. 100 घेतल्या की मुडतात, बरोबर आहे ना? नाही का नाही मुडत? एकत्र आहे, लक्षात ठेवा. आज एकत्र येणं ही काळाची गरज आहे, लक्षात ठेवा. महाराज म्हणतात या एकत्र येऊ आणि काय करू? नाचू, प्रेमानं नाचू. नाचणं गेलं महाराज. आता महाराजांनी नाचण्याकरता त्या काळामध्ये बंकट स्वामी महाराजांच्या चाली अशा असायच्या. महाराज काय सांगावं तुम्हाला? ऐकायचे 2-4 चवी पुरते. स्वामी महाराज सकाळी काही आहेत ठेवणी मला मिळाल्यात. या गायनाचे उडे, गायनाचे उडे, आपुलिया छंदे गायनाचे उडे, गायनाचे उडे, आपुलिया छंदे मनाची आनंदे
आ योगिया दुर्लभ तो म्या देखिला साधनी तो म्या देखिला साधनी योगिया दुर्लभ पाहता 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 मनान पुरे धनी आ देखिला देखिला आ देखिला देखिला माये देवाचा देव माये देवाचा देव देखिला 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 एवढाच गोड झाला पाहिजे महाराज काकडा एवढाच गोड झाला पाहिजे बोलावा विठ्ठल पहावा विठ्ठल बोलावा विठ्ठल करावा विठ्ठल जीवे भावे करावा विठ्ठल जीवे भावे येणे सोसे मन झाले हवभरी येणे सोसे मन एवढाच गोड काकडा आत्मानुभूतीचं भजन जर असेल तर ते सूर्याच्या आधी आहे स्वामी महाराज म्हणायचे त्याचं नाव काकडा आहे आता आमच्या भागामध्ये कलाकार येतात हरिपाठ नाही करणार काकडा नाही करणार मग काला येतात अवघडच आहे काकडा करायचं म्हटलं वाकडीच होते काय काय आणि ज्यांना जमत नाही ते मराठवाड्यात म्हणे ज्याला नाही स्वर त्याला बॉम्बलायचा भलता जोर सकाळीच येतं पहाटे या गा इठाबा ती ठबाई म्हणत धरणात बुड मर तिकडे बाई काही म्हणायचं लक्षात गोड म्हणावं असं म्हणावं की प्रेमाचे निछंदे विठ्ठल हा असं गावं लक्षात ठेवा मी नेहमी सांगत असतो स्वामी महाराज डबल चाली गायचे का गायचे याचं कारण आहे पहिल्यांदा चाल गायली की त्या अक्षराची उपासना होते आणि दुसऱ्यांदा चाल गायली की त्या अक्षराचा भाव कळतो लक्षात ठेवा एक वाक्य बोलू वक्त्यांनी कीर्तनाचा भाव वाढवण्यापेक्षा अक्षराचा भाव काढायला शिकलं पाहिजे ज्ञानोबाराय कृपा करतील काय म्हणतो मी 50 आई माझी 40 हरिपाठ पाठ नाही तुम्ही त्याला म्हणा 50 घे फक्त दोन्ही हरिपाठ म्हण आणि काकड्याच्या 7 मालिका म्हण 50 घे 50 कीर्तन बी करू नको दोन्ही हरिपाठ म्हण आणि काकड्याच्या 7 मालिका म्हण तुम्ही म्हणा तुम्ही लयच बोलतात तुम्हाला विश्वास नसेल मी मुक्कामी सकाळी काकडा करतो 7 मालिका आणि दोन्ही हरिपाठ म्हणून दाखवतो आहे का 50 द्यायची तयारी असू द्या तेवढे नाही निम्म्यावरच आहे असू द्या बरं उगा काहीतरी महाराज काय करावं लक्षात लय अवघड आहे महाराज लय अवघड आहे लय अवघड आहे म्हणून समाजावर प्रभाव पडत नाही स्वामी महाराज म्हणायचे विनाकारांच्या इकडच्या तिकडच्या चाली गायच्या नाही स्वामी महाराजांच्या काळात एका शिष्यानं ठुमरीचे स्वर गायले होते असं म्हणतात स्वामी महाराजांनी ज्ञानोबारायांची शपथ घ्यायला लावली होती तरच तुझ्याशी बोलीन नाही तर बोलणार नाही हा बाणा होता महाराज का तिकडचे स्वर सुद्धा चालत नव्हते बघा तुम्ही वारकरी भजन करणाऱ्याच्या जगात पूज्य होतो वारकरी भजन करणारा खा साहेब बिस्मिल्ला साहेब काय कमी आहेत काय पोतेचे पोते पडलेत हुंगत सुद्धा नाही कोणी त्यांना पण वारकऱ्याचे चरण धरतात जा तुम्ही पंजाबला टोपी पाडली गंध पाडला का पाय धुतात तुमचे लक्षात ठेवा ह्या ऐश्वर्य आहे संतांचं डबल चालीन वारकरी चाली का गायच्या एकच वाक्य स्वामी महाराजांचं सांगतो वारकरी चाली गायल्या का हे बघा पिक्चरच्या चाली गायल्या का श्रोत्यांचा काम आणि क्रोध वाढतो आणि वारकरी चाली ऐकल्या का श्रोत्यांची भक्ती आणि वैराग्य वाढतं आम्हाला श्रोते भक्तिवान बनवायचे वैराग्यवान बनवायचे म्हणून शुद्ध गान या एकत्र या गोड गाव आणि नाचू प्रेमानंदे आता नाचणं गेलं महाराज अवघड आहे ते काही ठिकाणी ते पोरं विक्षिप्त नाचते ते नाचणं नाही ते योग्य नाही कीर्तनातलं नाचणं प्रासादिक असायचं ऐकायचंय पाहायचंय तुम्हाला या रे लहान थोर या रे लहान थोर
नाचलं पाहिजे. आता कीर्तनकारांना धावपळीची सवय, पळायची नसल्यामुळे हे हालत आहे. काय करावं? पण संतांच्या सहवासात बघा ना तुम्ही, वृद्ध होती टाळ घेऊन उभं सुद्धा राहू शकत नाही, पण ते नाचले उभे राहून. हा, लक्षात ठेवा, ही अक्षराची उपासना आहे. महाराज नाचणं गेलं महाराज. हा, महाराज सांगतात, नाचू कीर्तनाचे रंगी, नाचू कीर्तनाचे रंगी, नाचू कीर्तनाचे रंगी, कीर्तनाचे रंगी, नाचू कीर्तनाचे रंगी, नाचू कीर्तनाचे रंगी, नाचू कीर्तनाचे रंगी, नाचू कीर्तनाचे रंगी, कीर्तनाचे रंगी, नाचू कीर्तनाचे रंगी, कीर्तनाचे रंगी, नाचू कीर्तनाचे रंगी, नानदी बरा मुजगी. बोला, नाचू कीर्तनाचे रंगी, नानदी बरा मुजगी, नाचू कीर्तनाचे रंगी, नानदी बरा मुजगी, नाचू कीर्तनाचे नानदी बरा मुजगी. प्रेम सर्वांगाचे ठाई, प्रेम सर्वांगाचे, प्रेम सर्वांगाचे ठाई, प्रेम सर्वांगाचे, प्रेम सर्वांगाचे ठाई, प्रेम सर्वांगाचे, प्रेम सर्वांगाचे ठाई, प्रेम नाचू कीर्तनाचे रंगी, नाचू कीर्तनाचे रंगी, नाचू कीर्तनाचे रंगी, नाचू कीर्तना. 11:30 वाजले. थांबायचं ना, का चाल द्यायचं? चालेल ना, तुम्हाला चालेल, पण मला परवडलं पाहिजे आपलं. वा, 2.5 तासाच्या खाली अजून बी कीर्तन करत नाही. लक्षात ठेवा, आम्ही काय घड्याळवाले कीर्तन करणारे बुवा आहे का? काही बुवा लोक ते 10ला सुरू झालं तरी म्हणतात घाबरू नका, गाडी किती लेट सुटली वेळेवर पोहोचल. तुझा बाप घंटा गाडीचा ड्रायव्हर असला पाहिजे. आमचे श्रीपाद महाराज भडंगे बोलायचे, हा, कीर्तनासी न लगे वेळ सर्व काळ करावे. तुकोबराय रात्रभर कीर्तन करायचे महाराज. सगळे निघून जायचे, वैतागलेलं एकच थांबायचं. कोण? म्हणून घोंगडी पाहिजे विठ्ठल. महाराज म्हणतात, या रे नाचू प्रेमानंदे, प्रेमानं नाचू. संतांच्या संघामध्ये नाचलं महाराज, त्याचं नाव घेऊन नाचलं की ते सुख मोठं आहे. सुख या संत समागमे, नित्य दुनावे तुझी या नामे, दहन होती सकळ प्रेमेन, सर्व काळ प्रेमे डुलत डुलायचं. म्हणून नाही काही, म्हणून या रे नाचू प्रेमानंदे, राम नामाची छंदे. राम नामाच्या स्मरणामध्ये आपण नाचू या. आणि म्हणत असताना काय म्हणायचं? जय राम श्री राम, म्हणा
झालेला आहे. अगदी 10 मिनिटात संपणार आहे, लक्षात ठेवा, हरकत नाही. महाराज म्हणतात ते खरं तर पूर्वीच्या काळामध्ये असं होतं बुवा, संतांना भेटावं, आत्मधन लुटावं आणि मनसोक्त शांत त्यांच्या चरणाजवळ बसावं. आता लोक वैतागलेत, लक्षात ठेवा. लोक म्हणतात संसाराला नेटावं, कर्ज आमचं फिटावं ना अर्ध्या कीर्तनात उठावं. असू दे, चला, असू दे, सगळीकडेच असते ते, असू दे, असले पाहिजेत, लक्षात. बरं, इकडे लक्ष द्या. महाराज म्हणतात पण नाचत असताना कशावरही नाचायचं नाही. कसं नाचायचं? भगवत भजन करत नाचायचं. आणि काय म्हणायचं? म्हणा जय श्रीराम, श्रीराम. जय श्रीराम. यांना 500 दिले नाही, त्याच्या मागे बोंबलायला काय? हे असे बोंबलतात, येऊन येऊन येणार कोण? मरशील ना म्हातारे, इथं काय म्हणा. 2 हात वर करा सगळ्यांनी. जय श्रीराम, श्रीराम, जय जय श्रीराम, जय श्रीराम. लक्षात ठेवा, जो नाही रामाचा तो नाही कुठल्याच कामाचा, लक्षात ठेवा. म्हणून आम्ही रामाचे आहेत. म्हणा जय राम श्रीराम, भव सिंधू तारक नाम. या नामाने काय होतं? काय होत नाही. महाराज म्हणतात काळाचं सुद्धा तुमच्या मागे बळ चालणार नाही. काळाला महाराज म्हणतात फक्त एवढीच अपेक्षा आहे, आवडीने नाम गोका, आवडीने नाम घोका, 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 आवडीने नाम घोका. म्हणे जनार्दन एका, म्हणा जय राम श्रीराम, म्हणा जय राम श्रीराम, जय राम श्रीराम, म्हणा जय राम श्रीराम. भव सिंधू तारक नाम, भवसिंधु तारक नाम. आ आ आ सिंधु तारक सिंधु तारक नाम.
आवडीने नाम घोका म्हणे जनार्दन. प्रत्येक चरणावरती बोलण्यासारखं खूप आहे, पण वेळ झालेला आहे त्यामुळे थांबतोय. ज्या संतांनी हा मार्ग सांगितलाय त्या संतांचं एकदा भजन करायचंय. सगळ्यांनी हात वर करा, करा हात वर. भानुदास एकनाथ, भानुदास एकनाथ, भानुदास एकनाथ. तीन टाळ, तीन टाळ, तीन टाळ. भानुदास एकनाथ, भानुदास एकनाथ. मध्यभागी वा. भानुदास एकनाथ. भानुदास एकनाथ, भानुदास एकनाथ. 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 भानुदास एकनाथ, भानुदास एकनाथ. भानुदास एकनाथ. भानुदास एकनाथ. भानुदास एकनाथ, भानुदास एकनाथ. भानुदास एकनाथ. भानुदास एकनाथ. भानुदास एकनाथ, भानुदास एकनाथ. बोला पुंडलिक वरदा विठ्ठल श्री ज्ञानदेव दत्तात्रय जनार्दन स्वामी एकनाथ महाराज की जय. आता सगळ्यांनी करायचंय, लक्षात ठेवा. स्वामी महाराजांचं भजन बर का. भीमसिंग बाबा होते ते भजन करायचे. सगळ्यांनी करायचं. खर तर भगवान बाबा भीमसिंग महाराज हे भगवान बाबा पैठणकर फडायचे बर का. पैठणकर फडाच्या षष्टीच्या दिंडीत भगवान बाबा टाळ घेऊन चालायचे. तर वंशज म्हणायचे बाबा मध्येच चला. ते म्हणायचे नाही, मी फडाचा पाईक आहे. ते लाईनीत चालायचे बर का. खर तर वारकरी संप्रदायाचा सूर्य उगवणारे संत म्हणजे बंकट स्वामी महाराज. देऊन टाका बाईट. जोपर्यंत भजन आहे बंकट स्वामींचं तोपर्यंतच हे जग टिकल, नंतर या जगाचं खरं नाही महाराज. मी हे सांगतोय, लक्षात ठेवा. त्या स्वामी महाराजांचं भजन भीमसिंग महाराज करायचे. सगळ्यांनी करायचं. भगवान बाबा जय, भगवान बाबा. जोग महाराज जय, जय भगवान बाबा. बोला भगवान बाबा जय, भगवान बाबा. जो भगवान बाबा जय, भगवान बाबा. बंकट स्वामी जय, जय भगवान बाबा. बंकट स्वामी जय, जय भगवान बाबा. जय जय भगवान बाबा. बंकट स्वामी जय, जय भगवान बाबा. भगवान स्वामी जय जय भगवान बाबा. बंकट स्वामी जय, जय भगवान बाबा. भगवान स्वामी जय जय भगवान बाबा. बंकट स्वामी जय, जय भगवान बाबा. भगवान स्वामी जय जय भगवान बाबा. भगवान बाबा जय, भगवान बाबा. बंकट स्वामी जय, जय भगवान बाबा. भगवान बाबा जय भगवान बाबा. भगवान स्वामी जय जय भगवान बाबा. भगवान बाबा जय, भगवान बाबा. बंकट स्वामी जय, जय भगवान बाबा. भगवान बाबा जय भगवान बाबा. भगवान स्वामी जय जय बोला पुंडलिक वरदा विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम. श्री गुरु संत बंकट स्वामी महाराज की जय. खरं तर मला काही पेटीतलं कळत नाही बाबा. मला संगीतातलं कळत नाही कळत. स्वामी महाराजांचा आदर्श घेऊन मी अखंड काकड्याचं भजन करतो. त्याच्यामुळे आज तुमच्या समोर उभा आहे. माझ्या आयुष्याची काकड्याची साधना फळाला आली आणि मी आज स्वामींसमोर कीर्तनाला. नाहीतर आमची पात्रता नाही महाराज. आम्ही काय भजन सांगावं इथे. भजनाचा सागर म्हणजे हा परिसर आहे. मराठवाडा संप्रदायाच्या बाबतीमध्ये परभणीकर गुरुजी म्हणायचे, परमार्थाचा नाद नाही करायचा मराठवाडा सोडला तर. मराठवाडा भजनाच्या बाबतीत भलता येडा.
परमार्थाचा बाले किल्ला म्हणजे मराठवाडा आहे, लक्षात ठेवा. काय म्हणतो मी? परमार्थाचा बाले किल्ला परभणी जिल्हा आणि बीड जिल्हा. का? बंकट स्वामी बीड जिल्ह्यात आहेत. भजन घडावं महाराज. अजूनही आम्ही रिक्त आहोत, लक्षात ठेवा. पण त्यांच्या कृपेनं आज त्यांना बोलवलंय. काहीतरी कृपा करतील, पण काहीतरी या मुखातनं त्यांचे स्वर, त्यांचे शब्द, त्यांच्या परमार्थाचा अनुभव आमच्या पदरामध्ये पडेल अशी अपेक्षा त्यांच्याही चरणी करतो. त्याच मठाचे महंत आदरणीय लक्ष्मण बाबा यांच्याही चरणी आपणही दिव्य दृष्टीने आमच्याकडे पाहावं. आम्ही साधक आहोत महाराज. आमच्या वयापेक्षाही डबल 2.5 पट तुमचा परमार्थ मोठा आहे. 81 वर्ष म्हणजे काय कमी आहे, लक्षात ठेवा. आम्ही आत्ताचे पोरं 30-32 वर्षाचे, आम्ही काय सांगावं तुम्हाला, लक्षात ठेवा. पण हा सगळा संतांच्या अक्षरा ब्रह्माचा परिणाम आहे. महाराज भंपकगिरीच्या मागे लागू नका, पाया पडतो. रान मातलंय, लक्षात ठेवा, पेटलंय रान. अक्षर ब्रह्माशिवाय पर्याय नाही. रोज ज्ञानोबारायांच्या ओव्या, रोज नाथांच्या ओव्या, रोज तुकोबारायांचे अभंग, रोज नामदेवरायांचे अभंग वाचा. आज ज्ञानोबाराय दर्शन द्यायला बसलेत, आमची पात्रता नाही महाराज. एक संपुट लावून पारायण केलं तर ज्ञानोबाराय आम्हाला साक्षात्कार देतात. एकनाथ नाव घेतलं तर नाथ महाराज साक्षात्कार देतात. 132 चरणाचा निळोबारायांनी तुकोबांचा अभंग लिहिला आहे, स्तुतीचा. नमो सद्गुरु तुकाया ज्ञानदीपा. रोज एक आवर्तन केलं तर निळोबाराय म्हणतात, येऊन प्रत्यक्ष तुकोबाराय आज दर्शन देतात. पण आमची झोळी फाटकी आहे. आम्ही भंपकगिरीच्या मागे लागलो. मित्र वनव्यामध्ये गारव्यासारखा, पेटा तिकडे उलथा, याच्यामध्ये याच्या नादी लागलो. शुद्ध भजन महाराजांनी खुटी ठोकली. हरिभक्त म्हणविता वाटे गोड, परी भजन मुद्रा अति अवघड. भजन अवघड आहे. बंकट स्वामी महाराजांच्या कृपेने आम्हाला ते प्राप्त व्हावं, तो परमार्थ मिळावा अशी अपेक्षा त्यांच्या चरणी करून वाणीला विराम देतो. कळे न कळे जा धर्म, ऐका सांगतो रे वर्म. माझ्या विठोबाचे नाम अट्टाहासे उच्चारा. विठ्ठल जय जय. जय विठ्ठल.